आणि डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे असहकारामुळे किंबहुना राज्यभरात रुग्णांचे कसे हाल होत आहेत पाहूया या रिपोर्टमधून। श्रीगोंद्यावरून रेखा पंडित डिलिव्हरीसाठी पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये आल्या। त्यांना मुलगा झाला। कुटुंब अर्थात आनंदात होतं, पण डॉक्टर संपावर गेले। त्यामुळे 3 दिवसांपासून त्यांच्या बाळावर योग्य उपचार होत नाहीयेत। नाईलाजानं पंडित कुटुंबाला मग सरकारी हॉस्पिटल सोडून खासगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागला। 2 बाळ झालते, 1 बाळ गेलं माझं, पण लय हाल केले माझे। काय केलं, काय म्हणतात ते? लय म्हणले हाल केले माझे। उपचार होतात का? नाही अजिबात नाही। खासगी हॉस्पिटलला जाणार। रेखाताईंसारखी स्थिती राज्यभरातल्या बहुतांश रुग्णांची झाली आहे। मुंबईत आलेल्यांचे हाल सर्वाधिक होत आहेत। अनेक नातेवाईकांना रुग्णांना भेटू दिलं जात नाहीये। आमची आई तर 4 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये आहे, पण तिला आम्ही आता गेलो आतमध्ये, आम्हाला यायचं नाही, बाहेर निघा, जेव्हा आमचा संप मिळेल त्या टाइम तुम्ही यायचं। आज ऑपरेशन को बोला था, मैं मुमरा से आया हूँ और 4 दिन से मेरी माँ भूखी प्यासी है। उनको बोल रहे तो बोलते अपने से डिस्चार्ज लेके जाओ। 3 दिवसांपासून माडच्या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेचं हत्यार उपसलं। रुग्णालय ओस पडली। जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना घरी जाण्याची वेळ येते। खरं तर डॉक्टर होताना रुग्णसेवा करण्याची शपथ घेतली जाते, पण आता त्या शपथेचा या डॉक्टरांना विसर पडलाय का हा प्रश्न पडतो। मिकी घईसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।